अजितदादा गेले आणि मग काय? याला वाटतं मी मोठा, त्याला वाटतं मी मोठा, माझ्या हातात सगळं, यावर मी बॉस व्हावे. अशा प्रकारे राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद, अंतर्गत संघर्ष आणि मग मोठ्या नेत्याची हकालपट्टी, डायरेक्ट पक्षातून बडतर्फ. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला मोठी धडकी भरवणारी महत्त्वाची बातमी येत आहे. दादांच्या अपघातानंतर काही मोठ्या राजकीय लोकांना, नेत्यांना वाटू लागलं की आता आपल्या हातामध्ये सगळा पॉवर येणार, आपणच किंग, आपणच सर्व काही. अहो पण मग दादांच्या वारसदारांचा काय? ते तर आहेत ना राजकारणामध्ये आलेले, त्यांना सुद्धा मोठे अधिकार भेटले पाहिजे ना. त्याच्यावरून निर्माण झालेला हा वाद आणि मग काय, एकच मोठा भूकंप, राजकीय वर्तुळात एकच चर्चा आणि या दोन मोठ्या नेत्यांची डायरेक्ट पक्षातून हकालपट्टी. आता नेमकं सुनेत्राताई पवार यांनी काय निर्णय घेतला आणि कोणत्या कोणत्या मोठ्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली? जे मोठी नेते स्वतःला शहाणा समजत होते, असं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. आणि आणखी कोण कोण नेते आहेत ज्यांचं लवकरच सगळं भांडं फुटणार, ते सगळं आपण बाहेर काढणार आहेत. नुसताच बाहेर नाही तर त्यांची ते व्हिडिओ, त्यांचं ते काम, ते सुद्धा आपण याच व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट दाखवणार. फक्त हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा, अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. कारण की या व्हिडिओच्या शेवटी कशा प्रकारे या मोठी नेत्यांनी आपल्या हातामध्ये सगळी सूत्र घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा कसा सगळा तो डाव मोडून काढला, पण हे सगळं तुम्हाला शेवटी दाखवणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावाच लागेल. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक लगेच झाला पाहिजे. आत्ताच लाईक करा. अहो दादांचा इतका मोठा अपघात झाला, परंतु त्यांच्या पक्षातल्या त्या मोठ्या नेत्यांनी एक शब्द सुद्धा बाहेर काढला नाही. संपूर्ण महाराष्ट्राला वाटलं होतं की ही लोक दादांसाठी लढतील, परंतु काहीच समजलं नाही. एकटे रोहितदादा पवार फक्त आवाज उठवत होते. परंतु आता तर असं समजलं की अजितदादांचा पक्षच त्यांच्या काही मोठ्या नेत्यांना हातात घ्यायचा होता. म्हणजे अजितदादानंतर या पक्षाची आम्हीच बॉस, आम्ही सगळं काही, आणि बाकीचे लोक काहीच नाही. अहो असं थोडी चालतं. ज्या पक्षाला दादांनी मोठे केलं, ज्या पक्षाला दादांनी पुन्हा मोठी ताकद दिली, ताकदीने परत पुन्हा पक्षाची बांधणी केली, त्या पक्षावर दुसऱ्याच लोकांचा डोळा. आणि मग काय, कुटुंबातील प्रमुखांना सुद्धा विचारत नाही. दादांचं कुटुंब म्हणजे महाराष्ट्राची शान, त्यांच्या हातात सर्व पक्षाची धुरा. अहो परंतु काही मोठी नेते मात्र आपलंच वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि मग काय, त्यांना मोठा धडका, पक्षातून हकालपट्टी, डायरेक्ट बडतर्फच. नेमकं हे किती नेते आहेत, कोणत्या मतदारसंघातले आहेत, पक्षामध्ये कोणत्या पदावर आहेत, त्या सगळ्यांची यादीच आपल्या हाती लागली. ती सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओ डायरेक्ट पुढे दाखवणार. फक्त हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत चला. नुकताच एक वाद निर्माण झाला, ज्यामध्ये विधान परिषदेच्या जागेवरून अंतर्गत 2 गट दिसले. काही लोकांचं म्हणणं आलं की आम्हाला विचारलं नाही, आमचा विचार घेतला नाही. तर अमोल मिटकरी म्हणाले की मागील वेळेस मला संधी देण्यात आलेली होती, परंतु यावेळी माझा विचार सुद्धा करण्यात आला नाही. तसंच मला बोलण्यात सुद्धा आलं नाही. मला एक फोन करून विचारलं सुद्धा नाही. माझ्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. पक्षाला ज्या लोकांना मोठं केलं त्यांना मात्र पक्षाच्या नवीन नेतृत्वाने बाजूला ठेवलं आणि भलत्याच लोकांना उमेदवारी दिली. अहो काही लोकांनी तर पक्षाचं नाव बदनाम केलं. वेगवेगळ्या बाबांकडे जाणं, त्यांच्याकडून तंत्रक्रिया करून घेणं, त्यांच्याकडून अघोरी क्रिया करून घेणं, असे काम काही लोकांनी केले. त्या लोकांनी पक्षाचं मोठं नाव खराब केलं, तरी त्यांना मोठं पद, मोठी जबाबदारी दिली. परंतु ज्यांनी खरं पक्षासाठी काम केलं, पक्षासाठी गावखेड्यातील कार्यकर्ता झटलं, गावखेड्यातील जनतेला ज्यांनी एकत्र केलं, त्यांना मात्र पक्षाने लांबच ठेवलं. त्यामुळे एका मोठ्या पक्षामध्ये 2 गट पडले. एका गटाचं वेगळं मत, दुसऱ्या गटाचा वेगळं मत. एक गट म्हणतो की हेच करायचं, दुसरा गट म्हणतो की हे नाही करायचं, आम्हाला मान्य नाही. अहो दादांचा अपघात झाला, त्याचा आवाज कोणीच उठवला नाही. अमोल मिटकरी म्हणाले की मी दादांबद्दल बोललो, दादांच्या अपघातावर प्रश्न उपस्थित केले, म्हणून मला बाजूला ठेवलं. परंतु आत्ताच पक्षातील अशा लोकांची नावं समोर आली, अशा नेत्यांची नावे समोर आली, ज्यांनी पक्षासाठी वाईट काम केलं, ज्यांना वाटत होतं की पक्ष आपला पूर्ण ताब्यात घ्यायचा. त्यांना आता नवीन प्रमुखांनी दणका दिला. नवीन नेतृत्व, नवीन जबाबदारी. त्यांनी काही मोठ्या नेत्यांना, पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना त्यांचा मान ठेवून इतके दिवस गप्प राहिलेले होते. परंतु आत्ताच मोठा दणका दिला आणि त्या सगळ्यांची पक्षातून डायरेक्ट हकालपट्टीच केली. मागील काही पत्रकार परिषदांमध्ये सुमित्राताईंना बोलून सुद्धा दिला नाही. पक्षाचे काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा स्वतः घेतले. त्यामुळे पक्षातील काही आमदार नाराज, पक्षातील काही नेते नाराज, पक्षाला मानणारी जनता नाराज. या सगळ्या गोष्टींचा परिणाम समोर आला आणि मग काय, एकच दणका बसला. सगळं काही संपून गेलं.
आणि काही मोठ्या नेत्यांची डायरेक्ट पक्षातून हकालपट्टी. यांना तर रडायला माणूस सापडेना. रडून रडून हाल झाले यांची. एक महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादी पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष कायम असल्याचं दिसतंय. विधान परिषदेच्या निवडीवरून पार्थ पवार आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पार्थ पवार पुण्यातल्या उद्योगपतींच्या मुलासाठी इच्छुक होते असंही सूत्रांकडून कळत आहे. तर वरिष्ठांच्या विरोधानंतर झिशान सिद्दीकींना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली असंही सूत्रांनी सांगितलंय. अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून. सुनील, काय सांगाल राष्ट्रवादी पक्षामध्ये हा अंतर्गत संघर्ष कायम असल्याचं बोललं जात आहे? कारणास्तव माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे. सुनील, काय सांगाल, सध्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत संघर्ष कायम असल्याचं दिसतंय? निश्चितच आपण जो बघतोय ज्या पद्धतीनं अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार खासदार झालेले आहे आणि आता पक्षातले जे महत्वाचे निर्णय आहेत त्या प्रक्रियेमध्ये त्यांचा जो निर्णय होतोय त्या बरोबर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बऱ्याचदा वाद होताना दिसतोय, विसंवाद असताना दिसतोय. कारण की काल सुद्धा विधान परिषदेची जी उमेदवारी आहे झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली, पण पार्थ पवार यांच्या मनात दुसरं नाव होतं, त्याला वगळून हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि यापूर्वी सुद्धा निवडणूक आयोगाकडे जो पत्रव्यवहार करण्यात आलेला होता त्या पत्रव्यवहारामधून सुद्धा वरिष्ठ नेत्यांनी पार्थ पवार यांच्यामध्ये वाद दिसून आला होता. त्यामुळे आगामी काळामध्ये हा संघर्ष अजून वाढण्याची शक्यता आहे. मोहिनी, अगदी अगदी नक्कीच. धन्यवाद सुनील दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. उमेदवार निवडीवरून पार्थ पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं कळतंय. पार्थ पवार पुण्यातील उद्योगपतीच्या मुलासाठी इच्छुक होते. वरिष्ठांच्या विरोधानंतर झिशान सिद्दीकींना विधान परिषदेची उमेदवारी दिली गेली. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षातील अंतर्गत वाद समोर आलाय. जुई जाधव आपल्यासोबत जोडली गेली आहे. जुई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा एकदा अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय का? अगदीच सागर, आपण पाहतोय की विधान परिषद निवडणुकीवरून राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. त्याचं कारण म्हणजे की पार्थ पवार आणि पक्षातील काही वरिष्ठ नेते यांच्यामधला हा अंतर्गत वाद आहे. खरं तर पार्थ पवार याला पुण्यातील एका उद्योजकाच्या मुलाला उमेदवारी द्यायची होती, विधान परिषदेची तिकीट द्यायची होती. मात्र पक्षातील वरिष्ठ नेते यासाठी तयार नव्हते आणि त्यामुळे वरिष्ठांनी जो निर्णय घेतला आणि सगळ्यांच्या निर्णयाने एकमत झाल्यानंतर झिशान सिद्दीकी याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. परंतु हा जो अंतर्गत वाद आहे तो पुन्हा एकदा समोर आला आहे. आपण जर याआधी देखील पाहिलं तर मग वारंवार रोहित पवार देखील वक्तव्य करत आहेत की हा जो पक्ष आहे तो काही नेते काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यानंतर आता हा अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत वाद समोर आले आणि सगळं काही अलबेल नाही आहे का, हा एक प्रश्न उपस्थित होतोय. नक्की जुई, धन्यवाद या माहितीसाठी.